सोशल मीडियावर आता मोहीम सुरू आहे। मात्र जळगावमध्ये ही मोहीम प्रत्यक्षात राबवली जाते, कारण सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला। यामुळे चिनी वस्तूंचा न खरेदी होणार आहे ना त्याची विक्री होणार आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आपण सैनिकाप्रमाणे लढू शकत नाही, पण निदान आपण माल विक्री बंद करून सुद्धा आपण सरकारला आणि आपल्या भारतीय सैनिकांना आपण मदत करू शकतो। चिनी वस्तूंच्या विरोधात जळगावमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा उघडलाय। व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन एकमुखानं चिनी वस्तू न विकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे फक्त भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री जळगावमध्ये होईल। किरकोळ व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय। याच्यामुळे चायनावरती दबाव येईल आणि त्यातनं त्यांचा जो बिझनेस आहे तो कमी होईल आणि इंडियन माल जो आहे म्हणजे इंडियामध्ये जो तयार झालेला आहे तोच माल आम्ही वापरायला पाहिजे असं आम्ही आवाहन केलेलं आहे। ते जर भारत विरोधी कार्यवाही करत असतील तर आपल्याला प्रत्येक नागरिकाने सुद्धा चायनाच्या मालावर आपण बहिष्कार टाकला पाहिजे। चाइना लाइटिंग का बहिष्कार करके इंडियन प्रोडक्ट्स सभी लाइटिंग या जो भी आइटम है सभी हम उसको ही सपोर्ट कर रहे हैं, उसको ही बेच रहे हैं। चाहे हमारा थोड़ा बहुत नुकसान हो जाए कोई दिक्कत नहीं है। चिनी वस्तू विरोधातील मोहिमेला जळगावकरांनीही चांगला प्रतिसाद दिलाय आणि फक्त भारतीय वस्तूंची खरेदी करण्यावर जळगावकर भर देत आहेत। चायना माल आम्ही खरेदी करत नाही, कारण चायनीज जे लोक आहेत ते पाकिस्तानला हा माल सपोर्ट करतात, सप्लाय करतात, त्यामुळे तो बळकट होतोय आणि आपला देश त्या मानाने बळकट नाही होतोय। म्हणून आपण आम्ही इथे आपला माल खरेदी करणार, भारतीय माल खरेदी करायला आलो। दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे आकाश कंदील, झिरमिळ्या, लाइटिंगला मोठी मागणी असते। भारतात अशा चिनी वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते, पण दहशतवादाच्या मुद्द्यावरून चीन सातत्यानं पाकिस्तानची पाठराखण करत आहे। त्यामुळेच भारतीयांनी चिनी वस्तू विरोधात मोहीम उघडली आहे। या मोहिमेमुळे स्वदेशी वस्तूंची विक्री वाढून मेक इन इंडियाला हातभार लागेल यात शंका नाही। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।